महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या झटपट 15 बातम्या। शेतकरी मित्रांनो, आज 24 डिसेंबर सकाळच्या महत्त्वाच्या शेतकरी बांधवांसाठी आपण आणले आहेत महत्त्वाच्या बातम्या। शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचे 10 मोठे निर्णय, आजपासून अनुदान होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, यासह विविध बातम्या। पहिली बातमी, विहीर खोदाईमधील जाचक अटी रद्द, शेतकऱ्यांना विहीरसाठी भेटणार 4 लाख रुपये अनुदान आणि आता विहिरीसाठी नो टेन्शन। पाणी गोठले, उत्तर भारत गारठला, राज्यात कडाक्याच्या थंडीचा कहर, दाट धुक्यांमुळे दृश्यमानता घटली, महाराष्ट्रासह देशभरात थंडीची लाट, महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता। राज्यात द्राक्षांचे नेमके क्षेत्र किती, द्राक्ष संघ कृषी विभागाच्या आकडेवारीत मोठी तफावत, वेगवेगळ्या कारणास्तव ही तफावत का होते हा प्रश्न शेतकरी राजा विचारतोय। त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बातमी, पंजाबात शेतकऱ्यांचे रेल रोको, पतियाला विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची बुधवारी पंजाबमध्ये विविध ठिकाणी रेल्वे रोको केल्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने दिला त्रास, शेतकऱ्यांच्या अंगावरती अश्रुधारा फेकल्या। त्यानंतर पुढची बातमी, राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात वाढ, चढउतार शक्य, 25 ते 28 तारखेदरम्यान महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पुन्हा गारपिटीची शक्यता, शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी। गायीच्या तोंडात फुटला गावठी बॉम्ब, साहूर येथील घटना, जंगली वराहांच्या बंदोबस्ताकरता लावला होता सापळा लावणारा पारधी बेड्याआड, मात्र शेतकऱ्यांची अतोनात झाले नुकसान। कृषकच्या पुरस्कारांचे शुक्रवारी वितरण, नारायणगावला शेतकरी मेळाव्याचं आयोजन, यावेळी असणार सर्व मान्यवर उपस्थित, सरकारच्या या निर्णयाचं शेतकऱ्यांकडून केलं जात आहे महत्त्वाचं स्वागत। इंदापुरात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, 4 वेळा फवारणी करून देखील मकावरती पडलेल्या अळीमुळे शेतकरी राजा चिंतातूर, यावरती योग्य उपाय करावा, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। शेतकरी श्रमजीवी घटकांसाठी बारामती बाजार समिती कटिबद्ध, सुनील टावरे, संस्थेचा 89वा वर्धापन दिन उत्साहात, शेतकऱ्यांसाठी बारामती खूप महत्त्वाची असल्याचं टावरे यांनी म्हटलंय। हवामानावरती नवे संशोधन गरजेचे, डॉक्टर TR कृष्णन यांचे प्रतिपादन, कृषी महाविद्यालयात कार्यशाळा, शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञान प्रणाली राबवून शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज द्यावा, शेतकऱ्यांची मागणी। शेतकरी श्रमजीवी घटकांसाठी बारामती बाजार समिती कटिबद्ध, शेतकऱ्यांच्या विविध पिकांना योग्य भाव देण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचं सुनील टावरे यांनी यावेळी म्हटलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचं सध्या बोललं जात आहे। कांदा, बटाटा, शेवगा, मटारच्या आवकेत वाढ, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 90 ट्रक फळभाज्यांची आवक, भाव गडगडले, शेतकरी राजाला बसला मोठा फटका, आगामी काळात काय होणार याकडे लक्ष। महाबीजच्या भागधारकांना मिळणार 30% लाभांश, पहिले अध्यक्ष नानासाहेब सपकाळ यांनी सांगितले। त्याचवेळी पुढील बातमी देखील महत्त्वाची आहे। त्यानुसार मधुपक्षिका पालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे सरकारचे आव्हान, पुढील 8 दिवस नोंदणी करण्यास वेळ असेल असंही सरकारने केलं आहे जाहीर। त्यानंतर पुढची बातमी, कांदा, बटाटा, शेवगा, मटारच्या आवकेत वाढ, भाज्यांचे भाव गडगडले, शेतकऱ्यांना कवडीमोलाचा भाव, यामुळे शेतकरी सरकारवरती संतप्त, कधीही भाव न मिळाल्यामुळे शेतकरी राजा होतोय संतप्त। शेतकरी मित्रांनो, आपल्याला कशा वाटल्या आजच्या बातम्या? पुढील बातम्या ऐकण्यासाठी नक्कीच आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा। उद्या भेटूया सकाळी ठीक 7 वाजता। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।